प्रेक्षक हो, नमस्कार. कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर. तर आज म्हणजे 25 सप्टेंबर 2025. आजचा दिवस विशेष का आहे? तर आजचा दिवस म्हणजे आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे. आणि हा भारतीय जनता पार्टीचा सेवा पंधरवडा सुद्धा चालू आहे त्यांच्या जन्मदिवसानिमित्त. तर हे कोण होते? जवळजवळ 75% लोकांना हे अपरिचित आहे. याच्याहीपेक्षा जास्त आकडा असू शकतो. म्हणून हा छोटासा प्रयास आहे की त्यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. तर यांचा जन्म मथुरेमध्ये 25 सप्टेंबर 1916 या दिवशी झाला होता. त्यांचे वडील हे रेल्वेमध्ये नोकरीला होते. त्यांचं पूर्ण नाव पंडित दीनदयाल भगवती प्रसाद उपाध्याय, म्हणजे त्यांचे वडील भगवती प्रसाद उपाध्याय. आणि त्यांची आई रामप्यारी बाई. तर त्यांचं आजोळ हे राजस्थानमधल्या अजमेर जिल्ह्यात. ते 3 वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले. आणि त्याच्यानंतर त्यांचं संगोपन पुढे त्यांच्या आईनं केलं. परंतु 7 वर्ष झाल्यानंतर आईसुद्धा वारली. आणि म्हणून त्यांचं बालपण आजोळी गेलं. आईचे वडील त्यांच्याजवळ त्यांनी शिक्षण घेतलं, राहिले. परंतु काही दिवसानंतर आजोबा वारले. त्याच्यापुढं आजी वारली. आणि 18 वर्षाचं वय होईपर्यंत मामा वारले, मामी वारल्या, ज्या मामी त्यांची काळजी घ्यायच्या. अशा पद्धतीनं त्यांच्यावर दुःखाचे डोंगर एकामागून एक कोसळत राहिले. तरीही त्यांनी हार मानली नाही. आणि त्यांनी आपलं BA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि त्या काळात इंग्रजाचं राज्य असल्यामुळं त्यांनी नोकरी काही केली नाही. आणि महाविद्यालयीन जीवनामध्येच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला. आणि त्यांनी प्रथम वर्ष शिक्षित व पुन्हा द्वितीय वर्ष शिक्षित असं संघामध्ये पूर्ण झालं. आणि संघाच्या विचारामध्ये जुळल्यामुळं त्यांनी असा निर्णय घेतला की हे जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी, या भारतभूमीसाठी, भारत मातेसाठी, हिंदू धर्मासाठी अर्पण करायचं. आणि म्हणून ते प्रचारक निघले. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये प्रचारकाचं जीवनसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि प्रचारकाचं जीवन म्हणजे संपूर्ण आयुष्य देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी अर्पण करायचं. धनसंग्रह करायचा नाही. जे मिळेल ते खायचं, जिथं राहायला मिळेल तिथं राहायचं. आणि देशभर संघानं जिथं सांगत तिथं जायचं, काम करायचं. आणि त्यांचा संघाचे प्रथम सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्याबरोबर सुद्धा संबंध आला. आणि त्याच्यानंतर दुसरे सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवलकर गुरुजी यांच्या सानिध्यात भरपूर असा काळ गेला. आणि गुरुजींनी पाहिलं होतं की इंग्रज जरी गेले
तरी इंग्रजाच्या विचाराचं सरकार, मुस्लिमांच्या विचाराचं सरकार इथं आहे. मग आपल्याला सत्तेत सहभागी झाल्याशिवाय काहीही करता येणार नाही. म्हणून गुरुजींनी श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाल उपाध्याय यांना सुचवलं की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवकाचं काम करत असताना आता तुम्हाला राजकारणात केलं पाहिजे. यांनी गुरुजीला म्हटलं, गुरुजी आम्हाला या दलदलीमध्ये, या घाणीमध्ये ढकलू नका. आणि त्यांनी सांगितलं गुरुजींनी की बाबा रे, चांगली माणसं राजकारणात गेल्याशिवाय राजकारणाची शुद्धी होणार नाही. आणि म्हणून 1951ला जनसंघाची स्थापना झाली आणि संस्थापक सदस्यापैकी पंडित दीनदयाल उपाध्याय हे सुद्धा एक होते. आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाचे पहिले अध्यक्ष होते. पुढं पंडित दीनदयाल उपाध्याय सुद्धा 1967ला जनसंघाचे अध्यक्ष झाले. आणि काही दिवसातच बेगुसराय येथे, मला वाटतं बिहारमध्ये येतं, रेल्वे स्टेशनवर पंडितजींची हत्या झाली. आणि रात्रभर ते बेवारस स्थितीमध्ये राहिले. 11 फेब्रुवारीला रात्री त्यांची हत्या झाली 1968मध्ये. परंतु त्यांनी आपल्या थोड्याशा 51 वर्षाच्या जीवनामध्ये काही पुस्तकं लिहिले, पांचजन्य मासिकामध्ये आपले लेख लिहिले. आणि या राष्ट्रासाठी खूप महान असं त्यांनी काम केलं. कारण आज जे आपण, म्हणजे पूर्वीचा जनसंघ म्हणजे आजची भारतीय जनता पार्टी, भाजपा. मग आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा हे प्रचारकच आहे. असे अनेक प्रचारक संघानं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हणजेच RSSनं आपल्या देशाला दिले. आणि या देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, हा विकास शेवटच्या माणसासाठी म्हणजे अंत्योदय करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली. आणि या प्रसिद्ध अशा अनेक महान विभूतीमुळंच आज भारत देश मजबूत स्थितीमध्ये आहे. आणि म्हणून आपल्यालाही असंच काम करायचं आहे, हीच प्रेरणा या निमित्तानं घ्यायची आहे. म्हणून 2 शब्द मी आपल्याला सांगितलेले आहे. आणि असेच नवीन नवीन विषय पाहण्यासाठी माझ्या या आवाज आमचा व तुमचा या चॅनलला भेट द्या. याचे सदस्य व्हा, म्हणजे सबस्क्रायबर व्हा. लाईक करा, आवडल्यास शेअर करा. बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबा. आज एवढंच. धन्यवाद.